आठवड्यातून फक्त एकदाच हे वाटण करून ठेवा आणि संपूर्ण आठवडा कोणतीही महाराष्ट्रीयन भाजी अगदी 10 मिनिटात तयार. मग ती भरली वांगी असू देत, मिसळ असू दे, उसळ असू दे किंवा अगदी पनीर. अचानक घरी पाहुणे आलेत किंवा ऑफिस मधून यायला उशीर झालाय, आज स्वयंपाकाला वेळच नाही, अशा प्रत्येक सिच्युएशन मध्ये हे वाटण अगदी सेवियर ठरणार आहे. फक्त 2 चमचे हे वाटण घालायचं, मसाला परतायचा आणि तुमची चमचमीत भाजी तयार. बरं, एवढं सगळं सांगते तर कसं करायचं ते देखील बघूया. तर स्वयंपाकाच्या पूर्वतयारीच्या या वाटणासाठी आपल्याला कांदा, तीळ, सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबिरीची देठ आणि थोडीशी पानं आणि जिरे इतकं सामान लागणार आहे. तर चला झटपट हे वाटण देखील बनवायला घेऊ. त्यासाठी मी इथं लोखंडाची कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आधी सुके जे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे आहे, म्हणजे तीळ आणि जे जिरे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे भाजताना कढई लोखंडाची आहे, लवकर तापते, त्याच्यामुळे बारीक गॅसवरती भाजायचे. असं तडतडायला लागलं की समजायचं व्यवस्थित भाजलंय. साईडला काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच कढईत आपल्याला भाजायचं आहे खोबरं. आता खोबरं भाजताना एकदम बारीक त्याचे तुकडे करायचे नाहीत, म्हणजे ते लवकर करपतात. असे थोडेसे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आणि व्यवस्थित आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे. आता त्याच कढईत आपल्याला भाजायचा आहे कांदा. कोणतं सामान किती प्रमाणात घेतलंय सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की चेकआउट करा. कांदा थोडा भाजत आला की मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण देखील टाकायचं आणि व्यवस्थित भाजायला घ्यायचं. इथं कांदा व्यवस्थित भाजत आला की 1 चमचाभर तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं. अजिबात एक्स्ट्रा तेल घालायचं नाही, फक्त चमचाभर घालायचं आणि परत एकदा परतायचं. पूर्ण जे आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामधली थोडीशी या स्टेजला घालायची, म्हणजे आपल्या वाटणाला छान वास येतो. आणि वाटण्यासाठी कोथिंबीर घेताना शक्यतो कोथिंबीरीच्या काड्या जास्त प्रमाणात घ्यायच्या, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान आपल्या वाटणामध्ये येतो. इकडे आपला कांदा थंड होतोय तोपर्यंत जे पहिले भाजलेले जिन्नस होते ते थंड झालेत, आधी ते बारीक करून घेऊया. म्हणजेच आपले तीळ, सुकं खोबरं आणि जिरे व्यवस्थित हे एकसारखं बारीक करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपलं खोबरं, जिरे आणि तीळ व्यवस्थित बारीक झाले. आता राहिलेले बाकीचे पदार्थ त्याच्यामध्ये घालूया, म्हणजे जो भाजलेला कांदा, आलं लसूण आणि जी राहिलेली कोथिंबीर आहे ते, आणि सगळं एकदम छान बारीक केलं की आपलं इथं वाटण रेडी झालंय. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आई ग, वाटणाचा असला मस्त वास सुटला. आता हे तयार झालेलं वाटण तुम्ही कोणत्याही काचेच्या किंवा एअरटाईट जार मध्ये आठवड्याभरासाठी व्यवस्थित फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता. सो असं हे मल्टीपर्पज असं असणारं वाटण एकदा करून फ्रीज मध्ये ठेवा आणि संपूर्ण आठवडा एकदम झटपट आणि चविष्ट महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घ्या. रेसिपी कोणतीही बनवायची असू दे, अगदी मिसळ असू दे, उसळ असू दे, साधी बटाट्याची भाजी असू दे, त्यात जर तुम्ही 2 चमचे हे वाटण टाकलं तर त्याला 4 चान नक्कीच लागणार. सो वाट कसली बघताय, पटकन तुम्ही पण हे वाटण बनवून तुमच्या फ्रीज मध्ये स्टोअर करा आणि अशा झटपट आणि पारंपरिक रेसिपीज साठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.